मी आता विठ्ठला का असं मागन की मला आतापर्यंत भरपूर काही पांडुरंगाने दिलेलं आहे. ह्याच्या पुढं मला फक्त एवढंच द्यावं. मला वाटतंय माऊलीने असं मला जवळ चालवतंय तेवर चालवायला हवं. मी चालत झालं जवळ चालते तोपर्यंत. माऊलींना नुसतं पाणी जरी मागितले ना की लगेच दुसऱ्या विठ्ठला पुढच्या विठ्ठला पाणी मिळतंय. पांडुरंगा कोण येते आम्हाला ती एनर्जी आपोआप. आता इतका पाऊस पडत होता आमच्या गावाला जसे दगडी पडतात. आम्ही आळंदी शिरलो पाऊस बंद. आमच्या विठ्ठल आमच्या बरोबर येत आम्हाला आठवण येते. वारीसारखं सुख कुठंच नाही. माऊली रामकृष्ण हरी. पालखी स्थळ वडकी मध्ये आपण सध्या इथे आहोत आणि सगळ्या महिला वारकऱ्यांसोबत आज आपण गप्पा मारतोय. गेले कित्येक दिवस त्या पायी चालतायत, थकतायत पण मन थकत नाहीये हे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. त्यांना विचारूयात त्या नेमका कुठून आलाय, त्यांच्याशी गप्पा मारूयात. रामकृष्ण हरी माऊली, कुठून आलात? राजगड तालुका दापोडे गाव. आता पुढे कधी कसं जाणार आणि काय वाटतंय? आम्ही आमच्या गावावरून आळंदीला गेलो. आळंदीहून चालत तिथपर्यंत आलो आणि आता पंढरपुरापर्यंत चालत जाणार आहे. थकवा जाणवतो का? मनाने नाही थकवा जाणवत, शरीराने जाणवतो. पण आम्हाला थकल्यासारखं काय वाटत नाही. पंढरपुरासारखा आनंद कुठंच नाही. बरं, तुम्ही सगळ्या महिला वारकरी आहात, मुली असतील, मुलींना इकडे वारी करायला पाहिजे का करायला पाहिजे, काय वाटतं? वारी करायला पाहिजे मुलींनी. वारी हो एनर्जी मिळते आणि वर्षभरासाठी वारी करायलाच पाहिजे. त्यातून खूप एनर्जी मिळते. परमार्थ पण आणि शरीराला असं एनर्जी पण. ऊन वारा पाऊस तुम्हाला कशाचाही फरक नाही पडते. ही एनर्जी कुठून येते? ही वर्षभरात तुम्ही हे साठवून ठेवता का नेमकं कुठून? पांडुरंगा कोण येते आम्हाला ती एनर्जी आपोआप. आता इतका पाऊस पडत होता आमच्या गावाला जसे दगडी पडतात. आम्ही आळंदी शिरलो पाऊस बंद. आतापर्यंत आलाच नाही. एवढं सत्पर नाही पांडुरंगाचं माऊलीचं. मग आता मुलींनी वारी करायला पाहिजे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं? कसं सांगाल तुम्ही की वारी का करायला पाहिजे? त्यांनी काय वेगळं आहे वारीमध्ये? आम्ही पटवून देऊ त्यांना की वारीत काय वेगळं आहे. वारीत आनंद आहे. वारीत सगळ्या जीवनाचा आनंद आहे अख्ख्या. आणि स्वतःसाठी बी चांगलं, शरीरासाठी बी चांगलं आणि आपल्या मुलाबाळासाठी सुद्धा चांगलं. म्हणून वारी नक्की करावी. घर संसार सगळं सोडून तुम्ही इथे आता पुढचे काही दिवस चालणार आहात. घराची आठवण येते का? घरच्यांची, आपल्या घरच्या विठ्ठलाची आठवण येते का? अजिबात नाही. आम्ही मी विठ्ठलाला घेऊन आले. मी माझ्या विठ्ठलाला बरोबर घेऊन आले. वारी त्यांच्या विठ्ठलच बरोबर आहे त्यांच्या. तुम्हाला काय वाटतं? आमच्या विठ्ठल आमच्या बरोबर येत आम्हाला आठवण येते. म्हणजे तुम्हाला मानसिक समाधान पण आहे आणि विठ्ठल सोबत पण आहे. हो खूप तुम्हाला काय वाटतं मावशी? मला आनंद आहे यो. परमानंद आहे. परमानंद आहे या वारीतला. हो. वारीसारखं सुख कुठंच नाही. बर, पुढे आता किती दिवस जाणार आहात? काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती तुम्हाला म्हणजे कसं त्याच्यावर मात करावं वाटतं किंवा तुम्हाला फरक पडतो? तुम्हाला अडचणी आपोआपच मार्ग निघतो. त्यातून बरोबर मार्ग निघतो. अडचणी आल्या की अडचण केलं ना की त्यातून बरोबर माऊलींना नुसतं पाणी जरी मागितले ना की लगेच दुसऱ्या विठ्ठला पुढच्या विठ्ठला पाणी मिळतंय. एवढे आम्हाला आणि अडचणीच्या आधीच सोय केलेली पूर्ण असते. अनुभव येत आम्हाला माऊलींचे. वारीसाठी निघाल्या खऱ्या, पण पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाकडे काय मागणं आहे आणि त्यांनी काय साथ घालणार आहेत त्यांच्या तोंडून ऐकूयात. माऊली, पंढरपूरला जाताय, विठ्ठलाकडे काय मागणं? मी आता विठ्ठला का असं मागन की मला आतापर्यंत भरपूर काही पांडुरंगाने दिलेलं आहे. ह्याच्या पुढं मला फक्त एवढंच द्यावं. जितकं जन्म घेईन ना तितका जन्म मी विठ्ठलाचे दास व्हावे. एवढंच बस. सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. माऊली, तुम्हाला काय वाटतं? काय मागताय विठ्ठलाकडे जाऊन? मागायचं तर काहीच नाही, पाहिजे ते देतोय. माऊली, तुम्हाला काय वाटतं? विठ्ठलाने सगळ्यांना अशी वारीची सेवा करायची, घरात सवय लावावी, एवढंच वाटतं. माऊली, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतंय माऊलीने असं मला जवळ चालवतंय तेवर चालवायला हवं. मी चालत झालं जवळ चालते तोपर्यंत. बरं, एक वेगळा प्रश्न. मासिक पाळी, आपल्याला मासिक पाळी येते, आपण देवधर्मापासून थोडासा लांब राहतो. वारीमध्ये पाळी आली तर तुम्ही नेमकं त्या गोष्टीला कसं सांभाळता? म्हणजे तुम्ही नेमकं काय करता? आता तसा अनुभव आम्हाला अजून आलाच नाही, त्यामुळे मला त्यातलं काही माहित नाही. आपल्याला बी नाही आता अनुभव. 12 वर्ष झालं गेले. मी काहीच वाटत नाही. बरं, कुणाला इथे पाळी आली, कुठल्या महिलेला पाळी आली तर तुम्ही म्हणजे तिला घेऊन चलणार? गोळ्या घेतात
नसतात हा. त्याच्यामुळे हा, येतच नाही येऊच देत नाही असं. लांबोळीच्या गोळ्या पण असं विचार करा, समजा असं घडलं तर तुम्ही तिला वारीत घेऊन जाणार की माऊलीला चालतो माऊलीला विटाळ नाही? नाही नाही. चालतो 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 ते 4 सगळ्यांना दिवस निघून सोडून येणार आहे. जाते इकडे चाल इकडे 4 दिवस निघून आणि हे सगळं देवानेच लावलेलं आहे, सगळे देवाने निर्माण केलेले आहे, त्यात आपलं काहीच नाही. आपण आलो एकटं, जाणार बी एकटं. माझ्यासोबत या 40च्या वरती काही 35ल्या बायका आहेत. त्यांचा हा विचार खरं तर खूप घेण्यासारखा आहे सगळ्यांमध्ये, कारण की आत्ताचा समाज पाळी आल्यानंतर महिलांना मुलींना थोडंसं बाजूला ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती जाऊन काहीतरी त्या निर्णय घेतात, त्या एवढा सगळा प्रवास करतात. खरंच हे खूप इच्छा पूर्ण करणार आहे आणि मनाला आनंद देणार आहे. असाच त्या पुढे प्रवास करत राहतील.